हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल असणार आहे आणि तुम्हाला पण या व्हिडिओतून थोडीफार मदत होईल। जर तुमच्या घरी पण छोटंसं बाळ वगैरे असेल आणि त्याचं बोरनान वगैरे करायचं असेल तर आमच्या अंशूचं अजून बोरनान बाकी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अंशूचं माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या बोरनांचा व्हिडिओ शेअर केलाय, पण आता अजून तिसऱ्या वेळा आता बोरनान करायचं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही काय काय तयार केले, ड्रेस पासून ज्वेलरी, नंतर घरीच डेकोरेशन काय काय डेकोरेशनसाठी बनवायचं किंवा काय काय साहित्य लागतं बोरनांसाठी ती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर व्हिडिओला मी सुरुवात करते, त्याआधी काय काय बनवलंय ते मी तुम्हाला दाखवते। तर त्याच्यासाठी आता हे ना मी स्वतः घरी बनवले आहे बरं का, उलनचं। तर तुम्हाला आता हे उलटं दिसते बोरनान। तर हे बोरनानचं छान असं काईट बनवलं आहे आणि हे मी लाईव्हमध्ये कालच्या लाईव्हमध्ये पण शेअर केलं आहे, लाईव्हमध्ये मी दाखवले कसं बनवायचं वगैरे। तर हा एक बनवलं आहे, अजून बनवणार आहे इथे। आणि ज्वेलरी तर खूप छान बनवली आहे, ती देखील तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। नंतर त्याच्यासाठी हे पेपर आणलेले आहेत जेणेकरून आपल्याला घरी पतंग वगैरे बनवायला मदत होते। हे खूप छान बनतात याने। आणि त्याच्यानंतर हे सगळे पेपर आहेत आणि हे आहेत ते आपले हे चमकीवाले पेपर, याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण याचे देखील खूप छान असे पतंग होतात। तर याच्यापासून देखील काहीतरी डेकोरेशन खूप छान होतं। लास्ट टाइम पण आम्ही सगळं असंच डेकोरेशन केलेलं होतं। तर याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बोरनान किंवा तुमच्या बाळाचं नाव आणि बोरनान हे सुद्धा याने खूप छान लिहू शकता। तर तो देखील व्हिडिओ नक्की हे करणार आहे, टाकणार आहे मी बरं का। तर त्याच्यानंतर आता राहिलं हे अजून ड्रेस, तर मला खूप छान मिळाला आहे आणि एकदम रिजनेबल मिळाला ड्रेस, म्हणजे जास्त पण महाग आहे आणि असं एकदम छान मिळाला। त्याच्यानंतर हे आपल्याला तर लागतंच, चॉकलेट बिस्किट वगैरे सगळे आम्ही आणलेले जेम्स वगैरे आपल्याला ज्या डिशमध्ये ठेवायला वगैरे लागतात। आणि मेन हे म्हणजे हे आहेत बलून। तरी आमच्या अंशूला खूप बलून आवडतात, बलून तिला दाखवले नव्हते पण आता तिनं बघितले। तर हे बलून तिला मी काही दाखवले नव्हते बरं का, पण आता तिनं बघितले तर आता ती पाठीमागे लागणार, कारण तिला खूप जास्त बलून्स आवडतात। तर हे बलून्स आणलेले आहेत। तर घरच्या घरी तुम्हाला डेकोरेशन खूप छान असं बनवायचं असेल, एक मिनिट थांबा, घरच्या घरी तुम्हाला बनवायचं असेल ना, तर तुम्हाला याची देखील खूप छान मदत होते। त्यामुळे हे साहित्य तुम्हाला मी दाखवते जेणेकरून तुम्हाला डेकोरेशन खूप छान असं होतं यामुळे, एवढ्या साहित्याने। बाकी हा म्हणजे डबलचा टेप, तो देखील लागतो। बाकीचं हे सगळं आपल्याला चॉकलेट बिस्किट वगैरे जे मुलांना द्यायला किंवा ते खाऊमध्ये हे करायला लागतं। त्याच्यानंतर बोरं, हरभरा, वाटाणा हे सगळं हे देखील आपल्याला त्या ह्याच्यासाठी डेकोरेशनसाठी किंवा आपल्याला त्या ह्याच्यात थोडंसं टाकायला लागतं। आणि अजून राहिलं ते म्हणजे चिरमुरे। तर चिरमुरे तर सगळ्यात आधी लागतात बाळाला आपल्याला त्या ह्याच्यानं टाकायला, अंगावरती टाकायला। नंतर चॉकलेट बिस्किट, नंतर हे चिंच आहे, चिंच गोळा। तर तो मला घेतलेला आहे, मला आवडतं त्यामुळं म्हटलं आपण, आणि त्याच्यामध्ये पण छान वाटतं। आणि चॉकलेट वगैरे हे सगळं आम्ही आणलेलं आहे बरं का। तर हे सगळं साहित्य एकदम हे आपल्याला जास्त हे पण नाही, दाखवते आमच्या अंशूचा ड्रेस। तर एवढं सगळं साहित्य आहे आणि हा आहे आमच्या अंशूचा ड्रेस। आणि तिला हा किती आहे, 24 नंबर आहे आणि खूप छान असा मला रिजनेबल मिळाला आहे ड्रेस। तर हा ड्रेस कसा वाटतो ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा। ऑनलाईनपेक्षाही स्वस्त असा मिळाला आहे ड्रेस। आणि मला असा ज्या पद्धतीचा मला हवा होता तसाच मला मिळाला आहे। मला कॉटनमध्ये तिला प्लेन हवा होता,
तर पण हे थोडंसं फार डिझाईन म्हटलं, आणि माझी साडी पण अशी आहे त्यामुळे म्हटलं सेम आमचं दोघींचं मॅच होईल. सर फुल्ली पाठीमागं, त्यामुळं हा ड्रेस मी घेतलेला आहे. आणि हा ड्रेस खूप म्हणजे रिजनेबल मिळाला मला. तर तुम्हाला कसं वाटतं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर मी दाखवते अंशूच्या आमच्या ज्वेलरी दागिने आम्ही काय काय बनवलेले आहेत ते. तर हे असे याच्यात स्टोअर करून ठेवले आहेत जेणेकरून खराब वगैरे नको व्हायला किंवा व्यवस्थित राहायला पाहिजेत ॲटलिस्ट आजचा एक दिवस तरी. तर ही अशी सुंदर ज्वेलरी बनवली आहे तिच्यासाठी. हे मी बनवले बरं का. आणि हे असं छान असं हेअर बेल्ट. नंतर ही मी एका व्हिडिओत दाखवलेली आहे, हे छडी बनवलेली आहे छान जादूची. तर त्याच्यानंतर बाजूबंद हे सगळी ज्वेलरी आम्ही दोघांनी घरी बनवलेली आहे. आणि याचा व्हिडिओ कोणाला हवा आहे का तर नक्की ते देखील कमेंट करा. याचा व्हिडिओ मी बनवला आहे पण अजून शेअर करायचं माझं थोडं बाकी आहे. आणि हे बघा बँगल्स, त्या देखील खूप छान बनवलेले आहेत. अगदी आम्ही याच्यामध्ये पैंजण देखील बनवले, रिंग छोटीशी एक बनवली तिच्यासाठी. रिंग देखील खूप छान बनवली. ही सगळी तिच्या बाबांची खूप हौस होती आणि ती बोललेली की बाबा मला असे हवे. तिनं बघितलेले होते तर त्यामुळे एवढी सगळी ज्वेलरी त्यांनी घरी बनवलेली आहे काल. त्यामुळेच आम्हाला बोरनांना थोडंसं लेट झाला. तर ही ज्वेलरी वगैरे सगळी कशी वाटते आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते देखील कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून काय माझी तयारी राहिली असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.